आभार मानते। अरुणाताईंनी अतिशय सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलेलंच आहे आणि खरंच ताई मी सांगते की सतत संपर्कात राहिल्याशिवाय आमच्यात अजून तिथपर्यंत अजून आम्ही तुमची ती पहिली पायरी म्हणताय ती पायरीपर्यंत पण आम्ही पोहोचलेलो नाही। त्यामुळं सतत जर तुम्ही आमच्या संपर्कात राहिला तरच आम्ही कुठेतरी पहिल्या पायरीपर्यंत येऊ शकणार आहे हे सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगते। आता मी म्हणते आणि मला आज विशेष आनंद वाटला स्नेहा, कारण आज सगळ्या पांढऱ्या साडीत आल्या, पण मी तिथं कोपऱ्याला होते, मी विमलताईंच्याकडे सारखं पाहत होते कारण त्यांचे डोळे वटारलेले मला त्या कोपऱ्यात दिसत होते, कारण मी ड्रेस कोड घालून आले नाही ही आमची भीती होती। उज्ज्वलाताई म्हटल्या सुनीता आज लाल साडी नाही ताई सॉरी, पण तुम्हाला खरोखरच मी विनंती करते की मीटिंगला येताना खरोखर पांढऱ्या साडी द्या। तुम्ही वीर सेवा दलचा कार्यक्रम वीर सेवा दलचा कुठलाही कार्यक्रम असू दे, एकही वीर सैनिक पांढऱ्या कपड्याशिवाय येणार नाही। तुम्ही आज पांढऱ्या साडीत ग्रुपने आलात, तुम्हाला एकाने तरी विचारलं असेल ना की तुम्ही पांढऱ्या साडीत कुठं चाललाय हो मॅडम, विचारलं की त्यावेळी आपला ऊर भरून आला आम्ही वीर मेला मंडळाच्या कार्यक्रमाला चाललो, ही वस्तुस्थिती पाहिजे। त्यामुळे वीर मेला मंडळाच्या कार्यक्रमाला येताना तुम्ही 10 साड्या जरी अगदी कलरफुल घेतलात तरी 2 साड्या माहेरच्या पांढऱ्या घेऊन यायच्या, कारण वीर मेला मंडळाच्या कार्यक्रमाला येताना पांढरी साडीच पाहिजे। अशीच एक गंमत सांगते मी तुम्हाला। आम्ही पांढरी साडीत होतो आणि आम्ही कार्यक्रमाची दक्षिण भारत जनसभेचाच कार्यक्रम होता आणि पत्रिका द्यायला चाललो होतो, लॉकडाऊन होतं, मी विमलताई कुंदाताई आणि दोघी कोणीतरी होतो, तर पोलिसांनी आमची गाडी अडवली। तर ते म्हणाले नाही तुम्ही लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलाय, आम्ही नाही, फक्त पांढरी साडी आहे म्हणून तुम्हाला आम्ही बाजूला घेऊन तुम्हाला समज देणार आहोत। आम्ही म्हटलं ही पत्रिका बघा, आम्ही कुठं चाललोय बघा, आम्ही आम्हाला सोडणार असाल सोडा, नाहीतरी आमच्याकडे काय पैसे नाही, कारण तेल घालून सभा तेल घातल्या आम्ही गाडीत बसलोय, आम्ही आलोय, आमच्याकडे पैसेच नाही, तुम्हाला कुठलं द्यावं। तर खरोखर सांगतो त्या पोलिसांना फोन करून कुठेही गाडी कर्नाटकात आम्ही चाललो होतो, कर्नाटकच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत ही गाडी अडवायची नाही, हा नंबर आहे म्हणून त्यांनी तिथून फोन केला आणि शेवटपर्यंत आम्ही एक पैसाही न देता तिथपर्यंत जाऊन आलो। सभेचे पदाधिकारी म्हणले उद्यापासून या बायकांनाच पाठवूया पत्रिका वाचायला। तर अशाही काही गमती होत असतात, पण विशेष म्हणजे खरंच आपलं महिला मंडळ हे अभिमानास्पद आहे आणि त्या अभिमानाला आपण उंचावर नेऊया एवढंच तुम्हाला मी आज शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद।